हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. रामकृष्ण हरी सर्वांना. स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवर. आता मी निघाली आहे मंदिराकडे. आज आहे संक्रांत, तर तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर व्लॉग यायला खूप उशीर झाला आहे, तर आता आम्ही आली आहे मंदिरात. चला, संक्रांतीच्या दिवशी आम्ही काय काय केले ते तुम्हाला नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये दिसेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संक्रांत म्हटली की खूप धावपळ असते. तयार होण्यासाठी खूप वेळ लागला. त्याच्यानंतर आम्ही चुडे ते बसवले, मग निघालो. शूट काही करता नाही आलं मला घरात. तुम्हाला आता दाखवत आहे की मी मंदिरात आली आहे. तुम्ही पाहू शकता की सगळ्या बायकांची गर्दी जमली इथं. सगळ्याजणी एकमेकीला वाहन देत आहेत, ओटी भरत आहे. मीही इथं आता दर्शन करून घेते आणि रुक्माईची ओटी ते भरते. तर चला, आधी आई भरून घेत आहेत, तुम्ही पाहू शकता. आईंची झाल्यानंतर मी भरणार आहे इथं ओटी. मी ओटी भरून घेतली आहे आणि आई म्हटल्या की आपले चुडे तिथे ठेव आणि तिथले चुडे आपल्याला घे. मी आमचे चुडे तिथे ठेवले आणि तिथली एक जोड आम्हाला घेतली. अशा प्रकारे मी ओटी भरून पूजा केली. त्यानंतर आम्ही फेरा घातला मंदिराला. तुम्ही पाहू शकता. मंदिराचं गेट लावलेलं आहे, आतमध्ये जाऊन नाही देत, कारण खूप गर्दी होईल म्हणून गेट लावून घेतात. बाहेरूनच पूजा करायला सांगतात. तुम्ही पाहू शकता की मंदिर किती सुंदर आहे. माऊलीची मूर्ती आहे आतमध्ये. हे मंदिर थोरल्या पादुका म्हणून ओळखलं जातं. आता इथं मी फेरी घालत आहे. ह्याआधी पण मी हे मंदिर दाखवलं आहे माझ्या बड्डेच्या व्लॉगमध्ये. तो व्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. आणि हो, ही जी नथ आहे ना, ती मी बनवली आहे स्वतः घरी. क्लास नाही केला, असंच बघून शिकले होते. इथं आई माझी ओटी भरत आहेत. त्यानंतर मी त्यांना तिळगुळ दिले आणि पाया पडले. असेच मी अजून चार जणींचे मी ओटी भरून त्यांना तिळगुळ देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. संक्रांत हा सण सुहासनीचा सर्वात मोठा सण असतो. वटपौर्णिमा आणि संक्रांत. ह्या दिवसाचं खूप महत्त्व आहे. ह्या दिवशी कोणी देवावरून आणलेलं कुंकू हे लुटतात. कुंकू आणून एकमेकींना इथं दिलं जातं, भांगेत भरलं जातं, वाहन दिले जाते. ह्या माझ्या मावस सासू आहेत, आईंच्या बारक्या बहीण. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. संक्रांतीच्या दिवशी आपली जर कोणी ओटी भरत असेल तर भरून घ्यावी, नाही म्हणू नये. हळदी कुंकवाला जर कोणी बोलवलं असेल तर नक्की जा. तिथे प्रत्येक स्त्री ही खूप सुंदर दिसत होती. त्या दिवशी संक्रांतीचा जो दिवस असतो तो स्त्रियांचा खास दिवस असतो. तिथे प्रत्येक स्त्री एका दुसऱ्या स्त्रीला आशीर्वाद देत असते की तुझं सौभाग्य असंच राहो.
इथे आमच्या आई शूट घेत होत्या थोडंसं. सो तुम्ही पाहू शकता की किती गर्दी आहे. तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते. तर तुम्ही पाहू शकता इथं लाईन लागली आहे. तर लाईनीतच दर्शन घेत आहे सर्व महिला आणि इथे एकमेकींची ओटी भरत आहेत. तर त्याचसोबत इथं मी फोटो घेतला महिलांचा सगळ्या आणि तसंच आम्ही निघालो घरी जायला. हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. तर विराज आणि सानवीचं बोरनान ठेवलं आम्ही करी दिवशी. म्हणतात की करी दिवशीच बोरनान करावं शक्यतो, त्यामुळे आम्ही संक्रांतीच्या दुसऱ्याच दिवशी बोरनान ठेवलं. तर विराजला बसवत आहे आई इथे आणि सानू ही माझ्या नंदची मुलगी, तुम्हाला माहितीच असेल. तर चला बोरनानला सुरुवात करूयात. इथे सानूचं डोक्याचं बसत नव्हतं, त्यामुळे ती चिडचिड करत होती. मान खाली कर ना बाबू, सरळ बस आणि अशी मान कर. इथं बघ, इथं कॅमेरा मी तिकडे बघ आईकडे. पण बघू नको माझ्याकडे. घरी घेऊन नाही जाणार मी. इकडे बघ, आजीकडे बघ विरू, आजीकडे बघ, आजीकडे बघा, आजीकडे बघ. खाली कर, किती लांब गेला. तर इथं अशा प्रकारे 5 बायकांनी त्या दोघांचे औक्षण केले, तुम्ही पाहू शकता. औक्षण झाल्यानंतर आम्ही त्यांना बोरनांनी आंघोळ घातली. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.